या पॅटर्नचा असा तोटा झाला की पूर्वी नगरसेवक आपला भाग सोडून शेजारच्या भागात काम करत नव्हते. मात्र 3-4 वॉर्ड एकत्र झाल्यामुळं भाजपचा फायदा झाला आणि त्यांच्याकडं अनेक नवे चेहरे आले. पुणे महापालिकेची जर एकंदरीत संख्या जर आपण लक्षात घेतली तर 164 नगरसेवक आहेत. आणखी 1-2 वाढण्याची शक्यता आता अन्य गावांमुळे आलेली आहे. यामध्ये जर मुख्यमंत्री सांगतात त्यानुसार महायुती म्हणून जर ते लढायला गेले तर त्यांची अवस्था बिकट होणार आहे. जर 2022ला इलेक्शन झाली असती तर त्यावेळेचा जो सर्व्हे झाला होता यामध्ये भाजपला 75 ते 80 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. यामध्ये अजित पवारांचं जे टार्गेट असेल की त्यांना दोन्ही महापालिका एकीकडे अजित पवारांकडे होत्या. ह्या दोन्ही सत्ता गेल्यात, पण अजित पवारांची आता गोंधळाची स्थिती अशी झालेली आहे की राष्ट्रवादीचा काही भाग तुटला आहे आणि गेल्यावेळी काँग्रेस ही मत्ती लावती. यंदा अजित पवारला स्वतंत्र लढायचं आहे. त्यामुळे अजित पवारांचे किती निवडून येणार हाही याच्या पुढचा प्रश्न राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष सर्वच महापालिकेत असतं, त्यानुसार पुण्यातही त्यांचं लक्ष होतं. पालकमंत्री बापट असताना देखील महापालिकेच्या राजकारणात बापटांना लक्ष घालून न देण्यासाठी पुण्यातले काही त्यांचे विरोधक ॲक्टिव्ह होते आणि त्या सर्वांच्या मागं सुप्त ताकद होती ती फडणवीसांची होती. ह्या सर्व याच्यात आता उमेदवारी कोणाला द्यायची हा मोठा संघर्ष निर्माण होणार आहे. अनेक नगरसेवकांना डावलावं लागणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे 35 ते 40 नगरसेवक तर आत्ताच यादीतनं बाद झाल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. भारतीय जनता पक्ष देशामध्ये 2014पासून एकदम फोफावला. त्याचे परिणाम घेत महाराष्ट्रातही त्यांनी सत्ता स्थापन केली 2014 साली आणि मग महापालिका निवडणुकीत त्यांनी वेगळी रणनीती आखली. भाजपचा विस्तार होत होता. 28 नगरसेवक 2012ला त्यांचे निवडून आले. त्यानंतर त्यांनी 4 नगरसेवकांचा एक प्रभाग असा नवीन फॉर्मॅट तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि ठाण्याचे पालकमंत्री ज्यावेळी होते शिवसेनेचे एकनाथ शिंदे या दोघांनी तो मांडणी केली आणि राज्यभर तो पॅटर्न राबवला. ह्या 4 नगरसेवकांच्या पॅटर्नमुळं विरोधकांची मात्र कोंडी झाली. या पॅटर्नचा असा तोटा झाला की पूर्वी नगरसेवक आपला भाग सोडून शेजारच्या भागात काम करत नव्हते. मात्र 3-4 वॉर्ड एकत्र झाल्यामुळं भाजपचा फायदा झाला आणि त्यांच्याकडं अनेक नवे चेहरे आले. त्याचबरोबर अन्य पक्षातले किमान 40 लोक त्यांनी भाजपमध्ये सामावून घेतली. त्यामध्ये काही माजी नगरसेवक होते, काही पदाधिकारी होते आणि त्यांना त्यांच्या भागात उमेदवारी दिली. याचा फायदा घेत भाजप 99 जागा जिंकून आला आणि पुढं गावांच्या ज्या 2 नगरसेवक झाले त्यातली 1 जागा असं म्हणून 100 नगरसेवक भाजपचे निवडून आले आणि भाजपची एकहाती सत्ता त्या काळात आली होती. आता भाजपकडं स्वतःचे 100 नगरसेवक आणि नुकतीच त्यांनी शिवसेनेतनं 5 नगरसेवक त्यांच्याकडे घेतले, असे 105 नगरसेवक झालेले आहेत. पुणे महापालिकेची जर एकंदरीत संख्या जर आपण लक्षात घेतली तर 164 नगरसेवक आहेत. आणखी 1-2 वाढण्याची शक्यता आता अन्य गावांमुळे आलेली आहे. यामध्ये जर मुख्यमंत्री सांगतात त्यानुसार महायुती म्हणून जर ते लढायला गेले तर त्यांची अवस्था बिकट होणार आहे. कारण उरलेल्या जागा जर आपण सोडलं, यांच्या 105 सोडल्या तर उरलेल्यामध्ये 42 जागा या राष्ट्रवादीच्या आहेत. त्यापैकी 35 जणं हे अजितदादांबरोबर आहे. त्यामुळे ते 35 आणि एकनाथ शिंदेकडचे काय 2-3 नगरसेवक आहेत ते असं धरलं तर 143 पर्यंत जातील आणि 20 जागा जेमतेम ह्या सगळ्या पक्षात वाटायला राहतील. त्यामुळं भाजपच्या स्थानिक लोकांची आत्ताची मागणी अशी आहे की म्हणणं असं आहे की आपण स्वबळावर लढू आणि जिंकू. आता यात भाजपचं जर 2022ला इलेक्शन झाली असती तर त्यावेळेचा जो सर्व्हे झाला होता यामध्ये भाजपला 75 ते 80 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. हे 50% आतबाहेर भाजप येईल अशी भीती होती. भाजपचे अनेक नगरसेवक त्यावेळी राष्ट्रवादीत जायला इच्छुक होते. तसंच राष्ट्रवादीतनं काही जणं आपल्याकडं खेचण्यासाठी भाजपची तयारी चालली होती. मात्र गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांनंतर मात्र सगळीकडं शांतता पसरली आहे. विरोधक पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्याचं चित्र आहे. त्यामध्ये शिवसेनेत झालेले 2 गट आणि राष्ट्रवादीत झालेले 2 गट आणि पुण्यामध्ये काँग्रेस ही संघटनाही डळमळीत झालेली आहे. अशा याच्यात भाजपला अशी आशा आहे किंवा त्यांची शक्यता त्यांना वाटते की आपण एक हाती परत 100 जागा निवडून येऊ आणि एक हाती सत्ता ठेवू.
यामुळं पुण्यात स्वतंत्र स्वबळावर लढण्याची भाषा ही भाजप बोलतं आहे किंवा भाजपच्या त्या दृष्टीने तयारी चालू आहे. यामध्ये अजित पवारांचं जे टार्गेट असेल की त्यांना दोन्ही महापालिका एकीकडे अजित पवारांकडे होत्या, ह्या दोन्ही सत्ता गेल्यात, पण अजित पवारांची आता गोंधळाची स्थिती अशी झालेली आहे की राष्ट्रवादीचा काही भाग तुटला आहे आणि गेल्यावेळी काँग्रेस ही मत्ती लावती, यांना अजित पवारला स्वतंत्र लढायचं आहे. त्यामुळे अजित पवारांची किती निवडून येणार हाही याच्या पुढचा प्रश्न राहणार आहे. आणि समजा अजित पवार विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही एकत्र अशा लढाई झाल्या आणि ते एकमेकात लढत गेले तर भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढेल, अशी एक शक्यता ही भाजपचे लोक वर्तवित आहेत. यामुळे भाजपला आत्ता स्वबळावर लढण्याची पूर्णपणे शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये जर आपण बघत गेलो तर भारतीय जनता पक्षामध्ये आता एकखांबी नेतृत्व राहिलेलं नाही आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुण्याला नेतृत्व नव्हतं. पूर्वीसुद्धा अगदी पूर्वी या काळात गेलं तर गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी असे 2 गट होते, त्यांचा थोडाफार हस्तक्षेप होता. तर गेल्या 10 वर्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष सर्वच महापालिकेत असतं, त्यानुसार पुण्यातही त्यांचं लक्ष होतं. पालकमंत्री बापट असताना देखील महापालिकेच्या राजकारणात बापटांना लक्ष घालून न देण्यासाठी पुण्यातले काही त्यांचे विरोधक ॲक्टिव्ह होते आणि त्या सर्वांच्या मागं सुप्त ताकद होती, ती फडणवीसांची होती. त्यामुळे पुण्याच्या महापालिकेवर सुद्धा फडणवीस यांचा स्वतःचा एक ठसा उमटलेला होता. मध्यंतरीच्या काळात फडणवीस पुण्यातनं लोकसभा लढवणार का अशी चर्चा जोर पकडत होती. भविष्यकाळात जर त्यांना समजा महाराष्ट्र सोडून समजा दिल्लीला जाण्याची वेळ आली, म्हणजे आणखी 5 वर्षानंतर वगैरे, तर स्वतःसाठी एक सेफ मतदारसंघ म्हणून त्यांना पुण्याकडे पाहता येत आहे. यामुळेही पुण्यावर त्यांचं आणखी लक्ष आहे. ह्या पद्धतीनं आता पुण्यात एकही स्थानिक नेता भाजपचा राहिलेला नाही. अचानकपणे महापौर पदावरून डायरेक्ट केंद्रीय मंत्री झालेले मुरलीधर मोहोळ यांचं आत्ताचं स्वप्न असं आहे की त्यांना पुण्यात स्वतःचे एक गट निर्माण करायचा आहे, ताकद निर्माण करायची. तर गिरीश बापट असतानाच कोल्हापूरहून थेट पुण्यात आलेले चंद्रकांत पाटील गेले 10 वर्ष ते आता मंत्रिमंडळात होते आहेत, तर त्यांनाही पुण्यावर आपलं एक स्वतःचं मान ठोकायचे आहे. या 2 नेत्यांमध्येच वाद होईल का काय अशी शक्यता असताना अचानकपणे मेधा कुलकर्णी यांना खासदारकी मिळून गेली. तर दुसऱ्या बाजूला माधुरी मिसाळ ह्या 4थ्यांदा निवडून आल्यात, त्यांनाही मंत्रिपद मिळालेलं आहे. यामुळं हे सर्वजण आता तिकीट वाटपाच्या याच्यात एकमेकांना कशी साथ देतात, एकमेकांना कट म्हणण्यापेक्षा शह कसे देणार आहेत याच्याबद्दल आता खरी चर्चा चालू आहे. याचबरोबर जे आमदार आहेत त्यांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं आहे. त्यामुळे हे आमदारही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील. सिद्धार्थ शिरोळे दुसऱ्यांदा आलेले आहेत, भीमराव तापकीर 4थ्यांदा निवडून आलेले आहेत, सुनील कांबळे दुसऱ्यांदा आले, तर हेमंत रासने कसब्यातनं निवडून आले. ह्या सर्व याच्यात आता उमेदवारी कोणाला द्यायची हा मोठा संघर्ष निर्माण होणार आहे. अनेक नगरसेवकांना डावलावं लागणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे 35 ते 40 नगरसेवक तर आत्ताच यादीतनं बाद झाल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. जर या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे जर त्यांनी जर बाजूला म्हणजे नगरसेवक बाजूला केले तर 100 कार्यकर्त्यांना ते संधी देऊ शकते. यात दुसरं की राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट आघाडी होण्याची किंवा महायुती होण्याची शक्यता थोडी पुण्यात कमी वाटते, कारण दोन्हीकडेही कार्यकर्त्यांचं पाठबळ मोठं आहे. मात्र ते जर एकत्र लढले तर त्यातले अनेक जण विरोधी पक्षाला जाऊन मिळतील या भीतीपोटी ते दोघं पुण्यात समोरासमोर लढतील. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आता रवींद्र धंगेकर आणि नाना भानगिरे हे शिवसेनेचे आधी शिवसेनेचे 2 नगरसेवक, एक काँग्रेसचे होते, हे दोघंजण आलेले आहेत. त्यामुळे हे दोघं यांच्यासह किमान एकनाथ शिंदे 8 ते 10 जागा पुण्यात मागतील. आणि शिवसेनेला जर डावलायचं नाही असं ठरवलं तर एकनाथ शिंदे आणि यांची आघाडी होऊ शकते. त्याचबरोबर आठवले यांचा RPI 10-15 जागा मागत आहे, त्यांना एक 8-10 जागा लागतील. अशा 20 जागा जर आपण 15 ते 20 जागा जर कमी धरल्या तर 145 ते 150 एवढ्या जागे भाजप स्वतः लढवेल. त्यापैकी 105 नगरसेवक धरले, त्यातले 30-40 जर कमी केले तर 60 नगरसेवकांना पुन्हा संधी मिळू शकते आणि उर्वरित 80 ते 90 जागेवर कार्यकर्त्यांना संधी मिळेल.
आता ह्या दुसरा यातला भाग जो असा येतो की भारतीय जनता पक्षामध्ये आत्ता प्रत्येक प्रभागामध्ये 5-6 नगरसेवक एकेका जागेसाठी इच्छुक आहेत आणि ते गेले 2-3 वर्ष तयारीला लागलेले आहेत. अशामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची याच्यावरून मोठे वाद हे उमेदवारी जाहीर करतानाच्या वेळा होते. भाजपमध्ये शक्यतो आपण बघितलं तर बंडखोरीला फारसं स्थान मिळत नाही. असं जरी असलं तरी भाजपचा जो पद्धतीनं विस्तार झालेला आहे हा लक्षात घेता अन्य उपनगरं असतील, इथं असतील, इथं बंडखोर किंवा विरोधकांची मोठी ताकद जर स्वतः उभी राहिली तर भाजपला ती अवघड ठरण्याची शक्यता आहे. याचबरोबर जिथं भाजपचं पारंपरिक मतदान आहे, म्हणजे पूर्वी आपण कोथरूड किंवा कसबा पेठ म्हणतो, कोथरूडमध्ये मोहोळ, मुरली आणि मेधा कुलकर्णी ज्या प्रभागातनं पूर्वी निवडून येत होते त्याच भागावर चंद्रकांत पाटलांचे आत्ता वर्चस्व आहे. तिथले उमेदवार ठरवताना या तिघांमध्ये प्रचंड वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि इथले कार्यकर्ते खूप ताकदीचे आहेत. एकेका नगरसेवक पदासाठी 6-7 जण तिथे इच्छुक आहेत. त्यामुळे अशा ठिकाणचा गुंता ते सोडवणार कसा आहेत याकडेही आता बारकाईने लक्ष द्यावं लागेल. दुसरीकडं कसबा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडनं काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आलेले आहेत. तेही आणि रासने यांच्यात कसबा पेठेच्या पूर्व भागामध्ये, म्हणजे पूर्व भागातल्या ज्या आपल्या पेठा आहे या पेठामध्ये उमेदवारी देताना संघर्ष होण्याची शक्यता आहे. ते एकत्र लढणार की नाही याकडेही सर्वांचं लक्ष राहील. कारण शिवसेना किमान तिथं 4 ते 5 जागा मागेल आणि भाजपची ती देण्याची तयारी नसेल. यामुळं कसबा आणि कोथरूड या 2 ठिकाणीच भाजपमध्ये उमेदवारी निवडताना कस लागणार आहे. याच दुसऱ्या बाजू शिवाजीनगरमध्ये गेल्या 12च्या 12 जागा जरी भाजपने जिंकला असल्या तरी यावेळी अन्य भागातून आलेली जे काही सहकारी आहेत त्यांना उमेदवारी देताना तिथं भाजपची उमेदवार निवडताना मात्र कसोटी लागेल असं वाटतं. पर्वतीमध्ये श्रीनाथ भिमाले हे खूप आमदारकीला इच्छुक होते, शहराध्यक्षपदाला इच्छुक होते. यामुळं त्यांचं आणि माधुरीताई मिसाळ या दोघांमध्ये कोणाला उमेदवारी द्यायचा वाद होईल असं आता चित्र आहे. अन्य उपनगरांमध्ये मात्र भाजपकडे तेवढे ताकदीच्या उमेदवारांची संख्या तुलनेने कमी आहे. यामुळं अन्य भागामध्ये त्यांना राष्ट्रवादी किंवा यांची मदत घ्यावी लागेल किंवा अन्य उमेदवार घेणार आहेत का नाही ते पाहावं लागेल. पण भाजपला आत्ता पुण्यामध्ये निवडून येणं सोपं वाटत असलं तरी पक्षांतर्गत संघर्ष आणि त्या याच्यावर होणारी बंडखोरी यावर ते किती नियंत्रण मिळवत आहेत यावरच त्यांचं यश अवलंबून आहे असं मला वाटतं. धन्यवाद.